शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सरकारचे 3 मोठे निर्णय आहेत. सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सबस्क्राईब केले की रोजची रोज बातम्या पाहायला मिळतील. महत्त्वाची अपडेट. अतिवृष्टी पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी धरणे आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांचा इशारा पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टी पीक विम्याचे पैसे हे देण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून आहे. महत्त्वाची बातमी. पीक विमा घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणार कृषी मंत्री झाले आक्रमक. सध्या जर पाहायला गेलं तर जे काही पीक विम्याचे घोटाळे झाले त्यांच्यावरती आता घोषणा. महत्त्वाची अपडेट आहे. आता 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्ते मिळून 4,000 रुपये होणार जमा. अखेर राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. त्यातली त्यात पीक विमा वाटपाची जिल्ह्यांची यादी आलेली असून ते जिल्हे कोणते आहेत, 13 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आहे का नाही ते पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व सबस्क्राईब करून तुमचा तालुका जिल्हा कमेंट करा. सध्या जर पाहायला गेलं तर 92.50 लाख शेतकऱ्यांना 25 जानेवारी नंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी मिळणार आहे. तर नमो शेतकरीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये 2,000 रुपये तसेच 4,000 रुपयांची रक्कम खात्यात. महत्त्वाची बातमी. भाव नसल्याने टोमॅटो फेकले रस्त्यावर. लागवडीचा खर्च निघेना. उत्पादक शेतकरी आला अडचणीत. भाव नसल्याने टोमॅटो थेट रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकलेले आहेत. दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत चालली. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीयेत. स्वतः आदितीताई तटकरे यांच्याकडून माहिती. अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही अशी माहिती तटकरे यांनी दिलेली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलासा देणारी बातमी. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की पीक विमा वाटपाची जिल्ह्यांची यादी आलेली आहे. ती नावे देखील सांगणार आहेत. त्यातली त्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे 1 रुपयात पीक विमा योजना ही आता चालूच राहणार आहे, बंद होणार नाहीये. मंत्री विखे पाटील. तुरीच्या आयातीला मुदतवाढ. ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या तुरीला हमी भावाच्या खाली दर. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येत असल्याने बाजारभाव हमी भावाच्या खाली आलेले आहेत. असे असताना सरकारचे शुल्कमुक्त तूर आयातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली असल्याचे पाहायला मिळते. महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये यशस्वी ठरलेली इनोव्हेज 108 ही सोयाबीन व्हेरायटी पांढऱ्या फुलावाली सोयाबीन. सध्या जर पाहायला गेलं तर तालुका पातूर, जिल्हा अकोला या ठिकाणचा शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा पाहायला मिळत आहेत. तसेच बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा आहेत. 105 दिवसापर्यंत व्हेरायटी निघते. महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर आता तुमच्यासाठी खुशखबर आलेली असून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये काही ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई वाटपासंदर्भातील जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आता आपण पाहणार आहोत. फक्त इथून पुढे अपडेट शेवटपर्यंत बघा. सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यात मध्ये 178,65,64,125 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्यात 121 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आलेले असून बीड जिल्ह्यामध्ये 30,22,69,903 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर जमा केलेले आहेत. अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आलेली असून त्या जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनल सबस्क्राईब करून जिल्हा कमेंट करून कळवा कारण की शेतकऱ्यांची खूप दिवसाची आता प्रतीक्षा संपणार असून थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. महत्त्वाची बातमी. तुरीला 8,000चा बाजारभाव देणार. हमी भावाच्या वर क्विंटलला 450 रुपये बोनस देण्याचा कर्नाटकचा निर्णय. सध्या जर पाहायला गेलं तर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून तुरीला 8,000 रुपयांचा भाव तर मिळणारच. त्यातले त्यात हमी भावाच्या वर क्विंटल मागे 450 रुपये बोनस देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांच्या संसारात तिखट मिरचीने आणला गोडवा. वाड्यातील बागुल कुटुंबियांनी मिरची लागवडीतून झाला चांगला नफा. सध्या स्थितीला मिरचीच्या दरात चांगली वाढ. मिरची ही प्रत्येक सर पाहायला गेलं तर आपल्याला दिवसेंदिवस वाढ करतानाच पाहायला मिळत आहे. दरामध्ये काहीशी वाढ बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कोणते पीक आहे ते देखील नक्की कळवा. त्यातली त्यात नुकसान भरपाईची वाटपाचे आदेश.
सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत अखेर जमा होण्यास सुरुवात. नुकसानीची मदत खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत. सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सतत 2 महिने पाऊस सुरू असल्याने उर्वरित पेरण्या हातच्या गेलेल्या होत्या. त्यातली त्यात राज्य शासनाने प्रारंभी पुराने आता नुकसान झालेल्या शेतीतील पिकांचे पंचनामे केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण केले जाणार असून यामध्ये जर पाहायला गेलं तर आगर या परिसरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अजून बऱ्याच भागांची माहिती आपण पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी 31,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी. परभणी हिंगोलीतील स्थिती महिनाअखेर खरेदीचे आव्हान. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खाजगी ठिकाणी सोयाबीनला 4,200 रुपयांचा ते 4,250 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. सध्या स्थितीला दरामध्ये अपेक्षित अशी वाढ नाही. सर्वात मोठी व महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी बोगस पीक विमा अखेर रद्द. कृषी विभागाची धडक थेट कारवाई. सध्या जर पाहायला गेलं तर या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल, कारण की बोगस पीक विमा आता रद्द. हजारो शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी केली नसेल तर पीक विम्यापासून राहताल वंचित, कारण की पीक विमा नुकसान भरपाई हेक्टरी 13,000 रुपये तसेच 12,000 11,000 रुपये शेतकऱ्यांना केव्हाही मिळू शकते, केव्हाही निर्णय होतात. त्याकरिता तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढे चालून जर पिकांचे काही नुकसान झाले तर तुमच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा सुरू होऊ शकते. महत्त्वाची अपडेट, हमीभाव केंद्रावर सोयाबीनची केवळ 53% खरेदी. 31 जानेवारी नंतर मुदत तसेच 18 फेब्रुवारी करा. सध्या जर पाहायला गेलं तर 31 जानेवारीची मुदत 28 फेब्रुवारी करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. हमीभाव केंद्रावर सोयाबीनची केवळ 53% खरेदी झालेली आहे. मुदतवाढ देण्याची रणधीर सावरकर यांची मागणी. महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानासाठी उद्या कृषीमंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता 13 ते 14 जिल्ह्यात अनुदान देखील लवकरच वाटप होऊ शकते. कोणते जिल्हे आहेत पुढे पाहणार आहोत, कारण की सध्या जर पाहायला गेलं तर मोठा दिलासा हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांचे प्रलंबित जे अनुदान असेल ते त्यांच्या खात्यावरती आता लवकरच जमा होण्यासाठी कृषीमंत्री कोकाटे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातले त्यात सर्वात मोठा निर्णय देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे देखील वितरण काही ठिकाणी सुरू आहे. अग्रिम पीक विम्याबाबत देखील मोठा निर्णय झाले असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील वाटप मोठ्या प्रमाणात होणार. लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार जानेवारीचा हप्ता. अनुदान वाढीचा निर्णयही होणार. 1.25 लाख महिलांना लाभ. सध्या जर पाहायला गेलं तर जालना तालुक्यातील जवळपास 1,23,580 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देखील मिळणार आहे. त्यातली त्यात लाडक्या बहिणींना आता मोठी रक्कम ही वाटप होणार असल्याची माहिती मिळते. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच होणार पैशाचे वितरण. मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर 21 मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही वाटप केली जाईल. सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेली होती. अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील 1,81,000 शेतकऱ्यांना राज्य सरकारने 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. परंतु याच कालावधीत धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यात 24 महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषामुळे अतिवृष्टीची नोंद झालेली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागलेले होते. मात्र आता शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, मोठी रक्कम ही तुमच्या खात्यात येणार आहे. त्यातली त्यात धाराशिवमध्ये देखील वाटप होणार. भूममध्ये परंडा आणि बऱ्याच ठिकाणी तुळजापूर.
पीएम किसान बाबत खुशखबर, लवकरच 2,000 रुपये खात्यात होणार जमा। पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काम देखील करणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2,000 रुपयांचा लाभ मिळतो तो मिळणे देखील थांबू शकतो, कारण की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे। 6,000 रुपयांची रक्कम दिली जाते। 2,000 रुपयांप्रमाणे 3 हप्त्यांमध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते। मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असल्याची माहिती। सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीणसाठी तरतूद करणार अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावर भर। लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर 1,500 ऐवजी 2,100 रुपये हे लाडक्या बहिणींना आम्ही देऊ असं देखील सरकारने सांगितलेलं होतं। याचप्रमाणे आता पुढे चालून निर्णय होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीणसाठी तरतूद करणार असल्याचा निर्णय देखील पुढे चालून होणार। सर्वात महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेत आधार बंधनकारक, शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक। पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट। ज्या योजनेतून 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात त्या योजनेसंदर्भातील अपडेट आहे। पीएम किसान योजनेमध्ये आता आधार बंधनकारक राहणार आहे। शेतकऱ्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देखील पाहायला मिळणार। सर्वात महत्त्वाची बातमी, आपण पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना तसेच पीक विमा, नुकसान भरपाई कोणत्या ठिकाणी वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, या सर्व अपडेट पाहिलेले आहेत। अशाच अपडेट रोज या चॅनलवरती आपण देत असतो। त्याकरिता चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता, जेणेकरून या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्याजवळ सर्वात अगोदर पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, आता पावसाबाबतची अपडेट पाहायला गेलं तर राज्यामध्ये थंडीत मोहाड आपल्याला पाहायला मिळेल। दिवसा उन्हाचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे। भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।